हॅलो, मी आहे निलेश आणि मी आलो आहे श्री त्र्यंबकेश्वर महादेव ज्योतिर्लिंग. हर हर महादेव. तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि मी आलो आहे श्री त्र्यंबकेश्वर महादेव ज्योतिर्लिंग दर्शन करायला. तर हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. या ज्योतिर्लिंगचं महत्त्व आणि इतिहास काय आहे, दर्शनाला किती वेळ लागतं, कोणाला पर्सनल पूजा करायचं असेल तर त्याचे काय चार्जेस आहे, हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार. अगर तुम्ही फर्स्ट टाईम मंदिराकडे दर्शनाला येत असेल तर व्हिडिओ नक्की पहा. आणि चला व्हिडिओ स्टार्ट करूया. लेके प्रभू का नाम, हर हर महादेव. स्टोरी टाईम. तर जर्नी स्टार्ट करतो आहे मुंबईपासून. आम्ही नाशिकसाठी ट्रेन पकडलो होतो ज्याचं कॉस्ट 100 रुपीज आहे. जनरल तिकीट. 3 तासाचा प्रवास आहे नाशिकसाठी. आणि प्रवास करण्याच्या टायमाला इगतपुरीचा घाटाचा जो नजारा आला होता मध्ये, एक नंबर नजारा होता तो. आणि फायनली 3 तासाच्या प्रवास नंतर आम्ही नाशिक स्टेशनला पोहोचलो होतो. मित्रांनो बघा, अशी बस असते 245 नंबर. ही अशी बस जाते त्र्यंबकेश्वरला 245. आणि बस तिकीटचं कॉस्ट आहे पर पर्सन 70 रुपीज. आणि प्रवासच्या टायमाला पंचवटी नदी आम्ही बघितलं होतं, जे पावसाळ्यात एकदम भरलं होतं नदी. आणि 1 तासामध्ये आम्ही त्र्यंबक या बस स्टँडमध्ये पोहोचलो होतो. आणि इकडनंच मंदिर 2 किलोमीटर लांब आहे. आपल्याला लांबूनच मंदिराचे दर्शन होऊन जातं. तर हा जो दरवाजा आहे ह्याला उत्तर दरवाजा म्हणतात, जिथे VIP लोक एंट्री करतात. तर चला आता मी पण दर्शनाला जातो आहे. गर्दी 1-1 तासाला वाढत चालली आहे. इथे लॉकर रूमची पण सुविधा आहे, जे 50 रुपीज चार्जेस घेतात. आपलं काय बॅग वगैरे असेल ते सेफली ठेवू शकतात. आणि हो, दर्शन करण्यापूर्वी आपल्याला का वॉशरूम वगैरे आले ते तर मंदिराच्या बाहेर वॉशरूम पण आहे, पण ते पेड सर्व्हिस आहे. तर दर्शनासाठी आम्ही लाईन स्टार्ट केलं होतं. तिथपर्यंत मी मंदिराचे काही नियम आपल्याला सांगतो. पहिले नियम, मंदिराच्या आतमध्ये गृहप्रवेशाच्या टायमाला मोबाईल अलाव नाही आहे. दुसरं नियम, शिवलिंग टच करायला नाही भेटेल. तिसरं नियम, हे मंदिराचे आरतीचं टायमिंग आहे. चौथा नियम, दर्शन पास घेऊन 10 मिनिटात दर्शन होऊन जातो, ज्याचं कॉस्ट आहे 200 रुपीज. मी दर्शन पास घेऊनच आतमध्ये गेलो होतो. मला टोटल 40-45 मिनिट्स लागले होते. पण आज या दिवशी गर्दी खूप जास्त आहे. पण नॉर्मल डेजमध्ये आपण दर्शन पास घेईल तर 200 रुपये 10 मिनिटात दर्शन होतात. हरि ओम नमः शिवाय. 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 तर चला तिथपर्यंत मी त्र्यंबकेश्वर महादेव ज्योतिर्लिंग याची स्टोरी सांगतो. खूप वर्षापूर्वीची ही घटना आहे. नाशिक शहराजवळ एक त्र्यंबक म्हणून गाव होता. त्या गावी पाऊस नाही पडत होता मागच्या 2 वर्षापासून. तर पूर्ण गाव रुकं झालं होतं. तिकडचे गावकर गाव सोडून जात होते आणि पशु पक्षी पण जात होते. हे प्रॉब्लेम नोटीस करून महर्षी गौतमनी ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन 6 महिने तपस्या केले होते. आणि तपस्या करून पवनदेव प्रकट झाले होते. महर्षी गौतमनी आपल्या गावाचं प्रॉब्लेम सांगितलं. मग पवनदेव म्हटले की इथे गड्डा खोदा, तिथे ऑटोमॅटिकली जलप्रवाह सुरू होऊन जाणार आहे. तर हे ऐकून महर्षी गौतमनी तिथे गड्डा खोदला आणि ऑटोमॅटिकली जल आलं तिथे. हे जल आल्यामुळे सगळं गाव हरियालीने हराभरा झालं होतं आणि सगळे गावकर आणि जनावर परत आले होते. आणि तिकडचे गावकरी महर्षी गौतमला आपले गुरु मानले होते. मग 1 महिन्यानंतर त्याच पाण्याच्या कुंडमध्ये गौतम ऋषीचे विद्यार्थी लोक पाणी भरायला आले होते.
आणि सोबत सोबत काय मुनीवरची पत्नी लोक पण पाणी भरायला लागले आणि तेव्हाच वादविवाद सुरू झाला की मी पहिला आलो तर मी पाणी भरणार, तुम्ही लास्टला आला तुम्ही पाणी भरा. आणि तेव्हाच गुरुमाता अहिल्या आले जे गौतम ऋषीची पत्नी होते ते समजवत होते उलटा या सिच्युएशनमध्ये. पण ऋषिमुनीची पत्नी वादविवाद करू की तुम महिलाओं के महिलाओं का साथ नहीं दे रहे, ऋषि जी के शिष्यों का साथ दे रहे. तर ऋषीजीची जे पत्नी आहे ते रागवले होते आणि रागून हंडाचं पाणी न भरता आपला क्षेत्रात निघाले होते ते लोक. आणि जे पत्नी आहे ऋषिमुनीला हे सगळं भानगड सांगतात आणि तिकडचे ऋषिमुनी आणि हे सगळं ऐकून त्याची पत्नीचा अपमान नाव म्हणून तिकडचे ऋषी लोक महाऋषी गौतमला अपमान करण्यासाठी प्लॅनिंग करतात. ते लोक 1 महिना तपस्या करतात आणि तपस्या करून गणेशजीला बोलवतात आणि गणेशजी प्रकट पण होतात आणि गणेशजीला हे वादविवादचा प्रॉब्लेम सांगतात. महर्षी गौतमला इन्सल्ट करण्यासाठी काय ना काय प्लॅनिंग करतात. मग गणेश भगवाननी त्यांना चेतावणी पण दिली की हे सगळ्यात तुमचाच नुकसान होणार आहे, तुम्ही मला बोलवलंय, मी हेल्प करायला राजी नाही. तरी हट्ट करत होते मुनीवर लोक. तर गणेश ऐकले. तेव्हा मग मुनीवर लोक खेताच्या मागे उभे होत होते आणि गणेशजी एका गायीचं रूप घेऊन पुढे जाऊन महर्षी गौतमच्या इथे जात होते. तिथे जाता जाता महर्षी गौतमनी थोडं चारा गायीला चारवलं आणि गाय असंच धरतीवर झोपली आणि झोपल्यानंतर बघते की ते गाय मेली आहे असं. मग तिकडचे मुनी लोक महर्षी गौतमवर गौ हत्याचा पाप असं ओढून ओढून गाववाल्यांना ढिंडोरा पिटत होते आणि बिचारे महर्षी गौतमला खरंच वाटत होतं की त्यांच्या चाऱ्याने गाय मेली होती. मग सगळे गावकर ऋषींना ओढत होते, त्यांना त्रास देत होते. मग महर्षी गौतमनी सगळ्यांना शांत करून रिक्वेस्ट करू की ह्याचं काय उपाय आहे. मग तेव्हा जेवढे पण मुनी लोक होते त्यांना असं कठोर टास्क देत होते की पृथ्वीचे 5 वेळा परिक्रमा करा आणि तिथे गोदावरी नदीला उद्गम करा असं ते हे म्हणत होते. आणि महर्षी गौतम हे सिरियसली घेतले आणि महर्षी गौतमनी मुनी लोकांचं ऐकून ब्रह्मगिरी पर्वतवर 1 वर्ष तपस्या केले आणि पूजा करता करता महादेव स्वयं प्रकट झाले. आणि जेव्हा महादेव प्रकट झाले तेव्हा सगळं सत्य महर्षी गौतमला सांगितलं की जेवढे पण मुनीवर आहे हे तुम्हाला छल कपट केलं तुमच्यासोबत, तुम्हाला त्रास देतात आहे. हे सगळं ऐकून महर्षी गौतमनी म्हटलं खूप खूप धन्यवाद आज त्या लोकांनी हे सगळं वादविवाद नाही करायचं, आज मला तुमचे दर्शन पण नाही भेटलं असतं. मग हे सगळं ऐकून महर्षी गौतमनी महादेवशी 2 वरदान मागतात. पहिलं ब्रह्मगिरी पर्वतवर गोदावरी नदीचा उद्गम व्हायला पाहिजे, दुसरं गौ हत्याचा पाप. आणि महादेव आपले जटा पटकून तिथे गोदावरी नदीचं उद्गम केलं होतं ब्रह्मगिरी पर्वतला. आणि तेव्हाच सगळे गावकर बघितले हे बघा इथे गोदावरी नदीचं उद्गम आलेलं आहे. हे सगळं पाहून सगळे गावकर आणि महर्षी गौतम महादेवला रिक्वेस्ट करत की तुम्ही आमच्या याच स्थानावर राहा, कारण की महर्षी गौतमची ही इच्छा होती आणि समस्त देवकर आणि गावकरांची पण इच्छा होती. तर अशा प्रकारे त्र्यंबकेश्वर महादेव ज्योतिर्लिंगची स्थापना या जागी झाली होती. तर चला दर्शन करायला मी आज जातो आहे. पुढे व्हिडिओ शूटिंग मोबाईल अलाउ नाही आहे. तर माझं दर्शन खूप छान झालेलं आहे. ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स सांगू तर जेव्हा आपण मंदिराच्या आत जातो ना तर एक मोठा आयना असतो. त्या आयनाजवळ महादेवचे ज्योतिर्लिंग क्लिअर आपल्याला दिसतं. तर जेव्हा महादेवचे ज्योतिर्लिंग आपण बघतो ना तर असं वाटतं की तिथे महादेवाचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं 1000 वेळा जाप करत राहावं, असं स्पिरिच्युअल पॉवर तिथे मला महसूस येत होतं मित्रांनो. मित्रांनो हे बघा पाव आहे, इथे 2 तुकडे करतो आणि हे तुम्हाला इथे 10 रुपयाला 4 पाव भेटतात. तर आता ते नक्की माशांना खायला द्या. मग आता मी फेकतो एकदम लांब फेकतो तेव्हा तिथे माझ्या मित्रांनो हो कसे तर नक्की तुम्ही पण महादेवचे एकदा दर्शन करा. तर आम्ही थोडंफार तिथे एन्जॉयमेंट पण केलो, थोडं आजूबाजूचा अजून पण परिसर फिरलो. असं फिरून बॅक टू मुंबईला आम्ही गेलो. तर हे ओव्हरऑल माझं जर्नी आणि माझा एक्सपिरियन्स होता जे मी व्हिडिओमार्फत शेअर करतो आहे. कसं होतं हा व्हिडिओ मला नक्की तुम्ही सांगा आणि ओव्हरऑल तुमचं नक्की व्हिडिओमार्फत फीडबॅक पण शेअर करा थ्रू कमेंट बॉक्स. तर चला आपण भेटू मॉन्सून सिरीजच्या 2nd व्हिडिओवर. बाय बाय.